चार भावना, वर्तन आणि परिणाम. इथं आपण असं म्हणूया की वारंवार बदलणारी मानसिकता. कधीच कुणाचीच मानसिकता एकसारखी नसते. एकसारखी असते का मानसिकता? रोज एकच फील येतो का? कधी बोर होतं, कधी कंटाळा येतो, कधी एकदम बरं वाटतं, कधी न्यूट्रल असतो माणूस, कधी नैराश्यात गेलेला असतो, त्याला असं वाटतं काय यार आपल्या मनासारखं काय घडतच नाहीये, किंवा कधीतरी एखादी चांगली बातमी येते त्यांचा आनंदी होतो. म्हणजे वातावरणात नुसत्या जागेमध्ये काही नसतं बघा. बरेचदा काय होतं, आपण आपले विचार जर आपली इन्व्हॉल्वमेंट तिथं नसेल, वेगळ्याच विचार, म्हणजे बरेच जण इथं मानाने नसतात, शरीराने इथं मानाने बाहेर. हे चार लोक ह्या स्थितीतच गप्पा मारत असतात, हसत असतात, आणि तो असा बसलेला असतो यार आता कसं होणार. तसं काय सगळ्या जगाचं टेन्शन, आता देशाचं टेन्शन त्याच्यावर असा बसलेला असतो. म्हणजेच काय की तो काहीतरी वेगळा विचार करतोय, आणि ते आनंदी राहणारे लोक काहीतरी वेगळा विचार करतात. कारण आपल्या बॅकग्राऊंड सिस्टीम, आपल्या अवतीभोवती असणारी जी आपली सिच्युएशन आहे त्यानुसार ती मानसिकता बनत असते. आपल्याला जी विचार जशी करायची पहिल्यापासून सवय लागली, त्याच्यापेक्षा विरुद्ध ठिकाणी आपण आलेलो आहे बघा. हा विरुद्ध प्रवास आहे. म्हणजे पाण्यातनं उलट पोहत आपल्याला किनाऱ्याला यायचं. आपण वाहत गेलेलो, जसं विचार आला तसं केला. मग पिणार आहे, रात्र दिवस काही बघितलं नाही, जेवण नाही, खाण नाही, टायमिंग नाही, कधी झोपलो, कधी बाहेर गेलो, कधी दारू पिऊन आलो, कुणालाही शिव्या दिल्या, काही राडे केले, कसेही व्यवहार केले, कुणालाही फसवलं. त्या मनावर काही ताबाच नाही. जशी गरज पडेल तसे ज्या आयडिया सुचतील तसं ते मी स्वार्थ साधण्यासाठी करत गेलेले. आता रिअल मध्ये आल्यावर काय होतं बघा, की बाबा इतक्या वाजता उठ, इतक्याच वाजता जेव, अमुक प्रकारचं जेव, मग ते आवडो न आवडो, अमुक एक ऐक. म्हणजे ग्रुप मधले ऐकलेले विचार आणि आपण केलेले विचार भिन्न भिन्न असतात, आणि त्याची एक फाईट मनामध्ये चालू होते. राग येतो. म्हणजे काय होतं बघा की या भावनांचा उगम होतो. राग, खुन्नस, काय नैराश्य, भीती, एकटेपण. सगळ्यांबरोबर तो माणूस राहतो, पण सगळ्यांच्याच राहून एकटाच असतो. त्याला असं वाटतच नाही आपण सगळ्यांबरोबर मिक्स व्हावं, बोलावं. तो असं भीत राहतो, एकटाच एकटाच. अशा सगळ्या गोष्टी होतात. त्यामागे अहंकार असतोच, अहंकार दारुड्याला असतोच. आणि त्यातनं मग वर्तन घडतं बघा काहीतरी. म्हणजे आपले रिस्पॉन्सेस जातात, आपण काहीतरी रिॲक्ट होत असतो, चिडचिड करत असतो. एखादा सहज काहीतरी म्हणतो, अरे चल जे जा रे बाबा तू, मी बघतो माझं. अरे चांगलं बोलायला गेलं तिरसड हरकत बोलतोय, असं काहीतरी होत असतं. म्हणजे त्यातनं काय होतं, आपले कम्युनिकेशन, आपल्या अशा मानसिकतेमुळे आपली रिलेशनशिप बिघडते. वर्तन काय घडलं या भावनेतनं, तिरसडासारखं काहीतरी घडलं, चुकीचं घडलं, आणि त्याचे परिणाम काय झाले, तर नाते संबंध खराब झाले, असं काहीतरी होत असतं. म्हणजेच काय की घटना जेव्हा काहीतरी घडते त्याच्याकडे बघायचा जो दृष्टिकोन आहे आपला, इथं असतो तो दृष्टिकोन. तो नेमका कसा ठेवायचा हे जर आपल्याला कळलं नाही तर घोटाळा होतो. म्हणजे बघा ना, रोडला एखादा ऍक्सिडेंट होतो, एखादा धावत जाऊन मदत करतो, एखादा अरे बापरे म्हणून त्याला गरगरायला लागतं, चक्कर येते, किंवा एखादा नुसतंच मजा बघत राहतो, काय झालं काय झालं, त्याला क्युरियोसिटी असते उगाच. म्हणजे काही त्या मनात वाईटही नाही चांगलंही नाही, उगाच टाइमपास म्हणून बघत बसतो. एखाद्याला असं वाटतं जाऊन मदत केली पाहिजे, तो म्हणतो पण कोणत्या पोलीसचे झंझट आहे झाली तर काय, आणि त्याला असं नुसतं मिळते मदत, पण त्याला वाईट वाटत असतं. तो आनंद घेत असतो असं नाही, दोघंही बघतच असतात, पण एक नुसतंच मजा घेत असतो, एक न्यूट्रल म्हणून. म्हणजे काय बघा, घटना एकच आहे,
ऍक्सिडेंट, पण प्रत्येकाचा त्यामागचा विचार वेगळा आहे, त्यामुळे ऍक्शन बदलल्या आणि त्या ऍक्शनचे परिणाम येतात. मी कुठल्याही घटनेकडे त्या जशी ती सिच्युएशन आहे त्याला योग्य काय वागणं आहे ते जर माझे रिस्पॉन्स गेले नाही, तसं जर मी वागलं नाही तर त्या रिएक्शन चुकीच्या येणार आहेत मला, त्या ऍक्शनच्या त्या वर्तनाचे परिणाम चुकीचे होणार आहेत. आजपर्यंत आपलं वर्तन कसं होतं, काय केलं आपण मगाशी बोललो ते की दारू पिणं, फसवणे, म्हणजे कमिटमेंट तोडणे. हो, पण काय चुकीचं, कमिटमेंट हे सगळं आलं त्यात, विश्वासघात आला, खोटेपणा, ते सगळं ह्याच्याशी जोडलेलं आहे एकमेकांशी, शब्द वेगवेगळे. खोटेपणा आला, आपण राडे केलेले आहेत, भांडणं केली, मारामारी केली, शिवीगाळ केली. म्हणजे या वर्तनाचे आता परिणाम काय होणार की आपण समाज आणि कुटुंबापासून आपोआपच तुटत जाणार आहे. म्हणजे आपणच आपल्या हाताने ते करतोय. म्हणजे मला मिळवायचे काय आयुष्यात, मला जर अमुक एक गोष्ट असेल तर मला हे पक्क डोक्यात ठेवलं पाहिजे की व्यसन करून आणि असलं वागून काय हे लाभणार नाही. बरेच जण व्यसन नाही करत पण ट्राय रन स्टेज मध्ये असतात की बाबा तो फसवतोय, पैशाला लुटतोय, वाटेल तसा वागतोय, घरात नीट वागत नाही, वाटेल तसं बोलतोय, वाटेल ते उद्योग करतोय. तर तो प्यायला नाही तर त्याला परिणाम येणार ना तसे. आता विजय मल्ल तो पळून गेला, तो काय झालं, अट्टल दारुडा होता का? पण काय झालं, पैसे घालून पळाला ना, आहे का त्याची इज्जत? म्हणजे वर्तनाचे परिणाम येतात ना. तोंडाचा फक्त वास येईल, तोंडाचा वास गेला की आपल्याला स्वभाव दोष का सांगितले फर्स्ट स्टेप मध्ये, की फर्स्ट स्टेप मध्ये स्वभाव दोषांवर काम का करायचं आहे, की व्यसन जरी नाही केलं का बरं आपल्याला बोलणी घ्यायची वेळ येते. बरेचदा काही जण यामध्ये बोलणी घालतात, ती कशामुळे घालतात की डिसिप्लिन तोडला, काहीतरी चुकीचं बोलला, स्टाफ बद्दल काहीतरी केलं किंवा काहीतरी नावच ठेवली, काहीतरी उगाचच घरच्यांना फोनवर वेळवाकडे बोलला तर ते म्हणतात नाही सुधारलेला असं वागतोय. म्हणजे सुधारणा असलेलं वागणं कुठलं हे मला समजून घ्यावं लागेल आणि कसं वर्तन करावं लागेल तर त्याचे परिणाम चांगले येतील. अदरवाईज ते परिणाम चांगले येणारच नाही. सूर्य पश्चिमेला उगवेल का? 2 आणि 2 5 होतील का? पण आपल्याला वाटतं ते झालं पाहिजे. आपल्या मानसिकतेचा भाग काय, आजाराचा भाग, तो पटकन काहीतरी साध्य झालं पाहिजे, पटकन काहीतरी मिळालं पाहिजे, विना सायस विना कष्ट काहीतरी उपलब्ध झालं पाहिजे. बरेच जण जुगार का खेळायला जातात, इझी मनी. त्याला आता मी दारू पित नाही ना, दारूपेक्षा वाईट आहे बाबा. इथं तू 4 क्वार्टर प्यायला तर काय ढोन पडशील, पुढे तुझ्याकडे पैसे असलेले खर्च नाही होणार. पण जुगारात रात्री एक रात्रीत बरबाद झालेले लोक आहेत, करोडोला इस्टेटी हरलेले लोक आहेत, इस्टेटी एका रात्रीत. आणि तो जातो त्याच्यावर घर चालवाय. आणि मग काय होतं, बरेचदा तो जुगार हारलेला माणूस बरेचदा त्या टेन्शनने दारूकडे जातो. म्हणून रमी का सांगतात ते, काही पथ्य का दिलेली आहे की पाळणं आवश्यक असतं, नाही तर कधीही काही होऊ शकतं. आपण रिस्की बिहेवियर करतो बघा, कायम आपण रिस्क घेत असतो काय ना काय, की आपण आता पितो खातो गाड्या चालवतो रोडने, काय सांगता येतं का काय कसं कंट्रोल गेला, उडवलं, काय झालं, वाटेल तशी पितो, वाटेल त्याबरोबर दोस्ती होते आपल्या अड्ड्यावर, माहित नसतं काय काय नाही. मी एकाबरोबर 2 दिवस फिरत होतो, 3ऱ्या दिवशी त्याला पकडून द्यायला, 4थ्या दिवशी मला कळलं अरे आम्ही तुला सांगणार होतो, पण परत त्याने आमच्याशी बाहेर, तो चोर आहे म्हणले अट्टल. मला माहिती का, मला काय त्यांनी सांगितलं का मी चोर आहे. आपला आला काहीतरी माचीस माहिती, ओळख झाली, गप्पा मारायला लागला, बरं वाटलं बोलायला, बसलं बोललं. म्हणजे रिस्की बिहेवियर आहे. मला म्हणायचं काय की कायम आपण रिस्क घेत असतो जीवनात, तरी पण आपल्याला परमेश्वराने वाचवलेलं आहे, हा मेसेज दिलेला आहे. म्हणजे त्याला असं वाटतंय तो एक संदेश देतोय, या मेसेज घे आणि सुधर, नाही तर तुझं काय खरं नाही. आणि जेव्हा बघा आपण पहिल्यापेक्षा दारू पिऊन समजा आलो रिअम मध्ये किंवा दारू सोडली
आणि काही काळाने पुन्हा चालू केली की पहिल्यापेक्षा अधिक नुकसान झालेलं आपल्याला दिसतं. जे म्हणतात ना प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे, वाढत जाणारा आजार म्हणजे काय पोटच वाढतो असं नाही, नुकसानही वाढत जातं शारीरिक आर्थिक. म्हणजे काही वेळेला पहिल्यांदा बघा रिअमर टाकलं सगळं खाऊ बिऊ सगळं काय काय घेऊन येतात, चांगलं बोलतात फोन करतात, दुसऱ्या चल भेटायला येत नाही आज तिकडेच राहू दे, कोण लक्ष देत नाही. म्हणजे काय झालं नाही विश्वासाचं नुकसान, ते प्रेम संपलं की नाही भेटी गाठींचं. म्हणजे काय करतोय आपण की आपण म्हणतोय की मला जगात त्रास होतोय, जगातले त्रास देत आहेत आणि हा नालायक आहे तो नालायक आहे तो असा आहे तसा आहे म्हणतोय, पण मुळातच मीच मला संपवतोय. म्हणजे मी असा हट्टाच धरला जणू काय की मी असं वागणारच की कसं नुकसान होत नाही तेच बघतो मी माझं, असंच वागणं आहे बघा माझं की कसं नुकसान होत नाही मीच बघतो, झालंच पाहिजे नुकसान. म्हणजे असं जरी डायरेक्ट मी बोलत नसेल तरी माझं वागणं हेच सांगतं की असंच काहीतरी बोलतोय मी माणूस, त्यांनी त्या वर्तनाने त्याचे परिणाम काही येत आहेत की माझे नाते संबंध खराब होत आहेत, आरोग्य संपतंय, पैसा संपतोय, मी एकटा पडतोय आणि मग या सगळ्या भावना, त्यामुळे या भावना येत आहेत. त्यामुळे प्रॉब्लेम साधा सिक्वेन्स सिंपल काय सिक्वेन्स, घटना घडली की आपण त्याकडे बघताना जसं विचार करू, जसं भावना येतील, जसे ऍक्शन करू तसे परिणाम येणार, हा सिक्वेन्स आहे प्रत्येकासाठी. जगात जे म्हणलेलं आहे की आम्ही मध्यशक्ती पुढे हात बोलावं आणि आमचे जीवन अस्तव्यस्त झालेले. ती काय अस्तव्यस्तता सांगितलेली की दारू पुढे एक तर आपण लढू शकत नाही. तुम्हाला एखादा पैलवान आणलं लढा म्हणले कुस्ती जिंकल का, आपण काय अनुभवत नाही ते, मी काय कुस्तीवाला पैलवान नाही, तू तुझ्या लेवलच्या माणसाला लढ. तसंच दारूच आहे की दारूला आपण कंट्रोल मध्ये पिऊ नाही शकत, ती पुढे लढू नाही शकत, ती आपल्याला संपवणार. ती केमिकल निर्जीव, त्याचं एकच काम आहे की वाटोळं करणं आणि तीच आपण घेतो आणि म्हणतो मग जग असे जग तसे. आणि तू तुझ्या हाताने वाटोळं करून घेतोय, तू वेळेपणा करतोय आणि त्यामुळे अस्तव्यस्त काय झालंय, आर्थिक म्हणजे मानसिक पहिलं, आर्थिक शारीरिक कौटुंबिक सामाजिक स्पिरिच्युअल बँक करत झालं आपण, फसवाफसवी चोऱ्या ही सगळी स्पिरिच्युअल बँक करप्सी, आध्यात्मिक अवनती आहे, लिगल प्रॉब्लेम झालेत काही. आता दुसरी स्टेप काय सांगते, ह्याच्याकडे जागृतपणे बघितल्यावर मला ते नुकसान कळलंय. दुसरी स्टेप काय म्हणते की आमच्या श्रेष्ठ शक्तीच आमचा मानसिक निरोगीपणा व विवेक परत मिळवून देऊ शकेल, तो एक महान शक्तीच आम्हाला सुरळीत करेल. हे पहिलं जे याचं बुक होतं त्यात एवढंच होते. दुसरी स्टेप त्यात बरेच लोकांनी ऍड करून बदलून काय काय लिहिलेलं आहे. तर महान शक्ती कोण, जी परमेश्वर ज्याला तुम्ही मानता. म्हणजे तिसरे स्टेप मध्ये काय म्हणले, आम्हाला समजलेल्या, ह्याच्यावर काहीतरी वेगळे पण आम्हाला समजलेल्या उमगलेल्या कळलेल्या ईश्वराच्या हाती आम्ही आमची इच्छा व जीवन सोपवून देण्याचा निर्णय घेतो. मग परमेश्वरी इच्छा काय, तर तू स्वतःमध्ये स्वतःकडे बघ, आत्मपरीक्षण कर, बदल कर स्वतःमध्ये. मग चौथ्या स्टेप मध्ये काय, आम्ही निर्भयपणे व अत्यंत सूक्ष्मपणे आमच्या गत आयुष्यातील जीवनाचा गुणदोषांची यादी केली का आढावा घेतला. म्हणजे आपल्यातले नेमकेपणाने, म्हणजे बरेच जण म्हणतात नाही नाही मी असं नाही मी तसं नाही, त्यापेक्षा कबूल करा. जेवढं तुम्ही नाकाराल तेवढं ती वाढत जाते गोष्ट. हे गुरु गुप्त मंत्र का देतो, कारण त्याची शक्ती आत वाढत जावी, तो सांगायचं नसतं. असं एखादा दोष जेवढा मी नाकारीन तेवढा तो वाढत राहतो किंवा तो आतमध्ये तसंच राहतो. तुम्ही कबूल करा, हा रे बाबा मी चिडतो कधीतरी, मी स्वतः आणतो की मी मेडिटेशन केलं कधीतरी मला राग येतो, पण मी माणूस आहे. पण ते बघू नका, कारण मी कधीतरी बघतो आणि ते हा कसा चिडतो असं बघून तुम्ही रोज चिडता. फरक आहे, टाइम पिरियड मोठा आहे, गोष्ट वेगळी आहे. तुमचा राग ज्याच्यावर नाही तो वेगळा आहे, माझा राग वेगळा आहे. योग्य अयोग्य राग असतात आणि माझं कधीतरी होतं. तुम्ही रोजच चिडताय, रोजच डोकं फिरलेलं आहे, छोट्या छोट्या गोष्टीवरनं चिडताय. मग मी चिडलो, त्याला काहीतरी मोठी गोष्ट घडली होती, त्याला काहीतरी मोठी कारण होती. म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त 100 पटीने पेशन्स माझ्यात आहेत. आणि कधीतरी योग्य गोष्टीचा राग येणं, ती भावना येणं ही योग्यच आहे. कारण आपण भौतिक जगात राहतो, व्यवहार असतात,
उद्या एखाद्याने फसवलं तर काय मी त्याची आरती करणार आहे व्यवहाराला. त्याला 2 शिव्या घातल्या एवढंच त्याला कळलं, अरे बाबा असं करून चालून नाही जबाब. तर तो राग योग्य असतो काही वेळेचा. पण आपण ते बघत बसतो बरेचदा दुसऱ्यांकडे, तर तसं बघून चालणार नाही. मला माझ्यातले दोष बघितले पाहिजे मुळात काय. माझ्यामधले जो सूक्ष्मपणे म्हणले निर्भयपणे आढावा घेणे आणि ते दोषावर काम केलं पाहिजे. 5 स्टेप काय मध्ये काय म्हणले की परमेश्वराजवळ स्वतःपाशी अन्य मानवी व्यक्तींकडे आमच्या गैरकृत्यांची तंतोतंत कबुली दिली. आणि बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या तुम्ही 10 लोकात नाही बोलू शकत. समजा एखाद्याकडनं रेप झाला असेल, काहीतरी एखाद्या मुलीचा घात झाला असेल, फार मोठी फसवणूक झाली असेल त्याची, तर बाबा एखाद्या व्यक्तीपाशी ते कबूल करा. तुम्हाला हलकं वाटेल, कबुली देईन मी असं काम केलेलं आहे. आपल्याला बाहेर कुठे जायचंय, नोकरी मिळायला गेल्यावर त्या बॉसला सांगायचं का मी असं तो ठेवणारच नाही. आपल्याला हा प्लॅटफॉर्म आहे बोलायला, इथं बोला. किंवा 1 to 1 जी स्पॉन्सर नावाची कल्पना आहे, काउन्सिलर म्हणून आहे, किंवा प्रिस्ट असतात ते 5th स्टेप करतात ना प्रिस्ट लोक, ते कन्फेशन बॉक्स असतो, कन्फेस करा, काही कशाही प्रकारे ते कबुली द्या असं आहे. हे सर्व स्वभाव दोष परमेश्वराने आमच्या स्वभावातून काढून टाकावेत याकरता आम्ही संपूर्णपणे मनापासून तयार झालो. म्हणजे मी माझ्याकडे बघायला तयार झालो, त्यावर काम करायला तयार झालो. तिथं तो सरेंडर आहेच आहे. 3ऱ्या स्टेप मध्ये आपण सरेंडर केलंच. मग ते तयार होणं म्हणजे काय असतं, सरेंडर होणं म्हणजे काय असतं की जे प्रोग्राम जे आपल्याला नियम घालून देतोय ते नियम पाळणं त्याला सरेंडर असं म्हणतात. परमेश्वराला सोपं म्हणजे काय, परमेश्वरी इच्छा काय की हा प्रोग्राम घे, मग हा प्रोग्राम जे सांगेल ते पाळत जाणे. इतकं साधं सोपं आहे त्यात ऐकणे, समजून घ्यायला. वागायला बदलायला अवघड आहे, समजायला सोपं आहे. किंवा आमचे जे स्वभाव दोष उणीवा त्याने दूर कराव्यात अशी कळकळीची प्रार्थना आम्ही अत्यंत विनम्रपणे परमेश्वराला केली. जी आपण प्रार्थना करत असतो की जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही किंवा काय, किंवा आपल्या स्वभाव दोषांसाठी किंवा माझ्या बाबा मला इथनं बाहेर काढ, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामध्ये त्या स्टेपमध्ये ज्या व्यक्तींना आम्ही दुखावले होते किंवा ज्यांचे आम्ही नुकसान केले होते अशा व्यक्तींची आम्ही यादी केली व त्यांची क्षमा मागायला, तसं नुकसान भरपाई करायला आम्ही मनापासून तयार झालो. शक्य होतं त्या प्रत्येक व्यक्तीची प्रत्यक्षपणे क्षमा मागितली व नुकसान भरपाई केली. परंतु आमच्या या अशा वागण्याचा ज्यांना त्रास होईल तर त्यापासून इतर व्यक्तींना त्रास होईल अशा चुकांची प्रत्यक्षपणे क्षमा मागण्याची किंवा नुकसान भरपाई करण्याचे मात्र आम्ही टाळले. कारण काय होतं, एखाद्याची आपण क्षमा मागायला गेलो, त्यांनी माफ नाही केलं, त्यांनी काहीतरी हे झालं आणि आपल्याला नाही झेपलं, तर त्यापेक्षा जिथं असं समजेल की बाबा जाऊन ह्याला म्हणलं तर ते स्वभाव आपल्याला माहिती असतं साधारण, बाबा हा समजूतदार आहे, याला जाऊन म्हणलं त्यावेळेला माझी चूक झाली होती, तर ते स्पॉन्सरशी बोलून पुढच्या गोष्टी करता येतात. 10व्या स्टेप मध्ये काय की हे घडते का नाही इन्व्हेंटरी. 10व्या स्टेप मध्ये की आमच्या स्वभाव दोषातील गुणदोषांचे निरीक्षण करण्याचे कार्य दररोज चालू ठेवले आणि स्वतःची चूक लक्षात येताच त्याची तात्काळ कबुली दिली. म्हणजे आपण इन्व्हेंटरी घेतोय बाबा आज दिवसभरात मी काय काय केलं, काय काय चुका केल्या, कुठली चूक सुधारणं गरजेचं आहे आणि काय झाली चूक त्याची कबुली देणं किंवा ती बदलण्यासाठी प्रयत्न करणं. कळलेली चूक तर बदलणार आहे. काय होतं बरेचदा मी काय करतो, नाही मी चांगलंच आहे. अरे तू चांगलंच आहे तर मग बदलायचा विषय काय. जिथपर्यंत मी मला म्हणत नाही की मी नालायक माणूस आहे बाबा, मी वाईट आहे, माझ्या हातनं चुकतंय, मी समाजाला त्रासदायक झालोय, मी कुटुंबाला त्रासदायक झालोय, तिथपर्यंत माझ्यात बदल नाही होणार. जिथपर्यंत मी असं म्हणतो वडील असे आहेत, मम्मी तशी आहे, काउन्सिलर असा आहे, स्टाफ तसा आहे, तिथपर्यंत बदल नाही. मी कसा आहे हे शोधायला प्रोग्राम सांगतो की मी असा आहे आणि मला हे बदललं पाहिजे, मला हे वर्तन सोडलं पाहिजे, मला चांगलं काय समजून घेतलं पाहिजे, ते वर्तन केलं पाहिजे. 11व्या स्टेप मध्ये काय प्रार्थना व ध्यान याच्या साहाय्याने आम्ही मनात असलेल्या परमेश्वराबरोबरील संबंध जाणीवपूर्वक वाढवायचा आम्ही प्रयत्न केला आणि आमच्या संबंधात त्याची इच्छा काय आहे जाणून घेण्यासाठी व ती इच्छा अंमलात आणण्याची शक्ती मिळावी या हेतूनेच ध्यान धारणा किंवा प्रार्थना केली. म्हणजे काय मी जे सांगितलं की मेडिटेशननी काय होतं की ब्रेनची शक्ती वाढते, पॉझिटिव्हिटी वाढायला लागते.
काय असतं काय याला आपल्याला असे प्रसंग येतात की झेपत नाही. बरेच जण असं म्हणतात, अहो सर मी याला खरंच नव्हती प्यायची हो, पण काय सांगू ते असं घडलं ना, मला झेपलंच नाही आणि माझं सटकले मी प्यायलो. म्हणजेच काय की भावना जी आहे रागाची ती तुम्हाला कंट्रोल झाली नाही आणि तुमच्या ब्रेनची ताकद जी आहे ती फार कमी आहे. मी म्हटलं ना, कालच आम्ही बोलत होतो की जगातली सगळी जरी पुस्तकं वाचली ना तुम्ही, अगदी फॉरेनची पुस्तकी जर मिळवलं तरी काय चांगलं होईल असं नाही. कारण भावनिक दृष्ट्या जर तुम्ही कमजोर असाल, भावना जर तुमच्या हातात ठेवता येत नसतील, हाताळता येत नसतील, अनेक मोहांना तुम्ही बळी पडत असाल, गैरकृत्यांकडे जात असाल, तर पुन्हा ते कालचक्र पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे किंवा एखादा प्यायला नाही तर तो प्रगती करणार नाही आणि याच भावनांमध्ये तो राहील. सुखी होणार आहे का तू? हा, काही गोष्टी नाही घडणार नाही यातनं, दारू नाही पीक म्हणून किंवा 2 पैसे कुठेतरी मिळवेल, पण असं सुखी होणार आहे का? तो स्पिरिच्युअल होणार आहे का? तर नाही होणार. म्हणून त्या प्रार्थना आणि ध्यान यांनी माझी मनाची शक्ती जर वाढवली तर येणाऱ्या प्रसंगांना सामोरं जाण्याची जर माझ्या ताकद आली तर रिलॅक्स होत नाही. रिलॅक्स कशामुळे होते? काहीतरी भावना येतात, कंटाळा आला बाबा, काय जीवन आहे, तर तो उत्साह पाहिजे ते जीवन जगायचं, ते सुद्धा मेडिटेशन देतं. आज मी इतक्या वर्ष काम करतोय, पण हे करून काम केल्यावर माझा असा उत्साह कधीतरी होतं, मला कंटाळा आलाय, जरा चेंज करावं, कुठेतरी सुट्टीला जाऊन यावं, एक माणूस म्हणून एकाच कामात राहून 24 तास ते होतं. पण असं होत नाही की आता इतकी वर्ष आली राजे मरते, काय सांगायचं त्यांना, काय करायचं ते मग इतक्या वर्ष केलं बोललो, आता काय त्या सिरियसनेस ठेवायचं. आता मी सोबर आहे, 15 वर्ष हे काम तेवढंच मनापासून सांगितलं जातं माझ्याकडनं. हा उत्साह कशामुळे माहिती का? त्या मेडिटेशनमुळे किंवा त्या सातत्यामुळे किंवा त्या इच्छेमुळे, त्या ओढीमुळे, त्या इन्व्हॉल्वमेंटमुळे. इन्व्हॉल्वमेंट जी आहे प्रोग्राम मध्ये, त्यामुळे तुम्ही बघितलं का 4-3 दिवस आपण ग्रुप घेतोय, असं मी कुठलं पुस्तक आणलं, कुठली चिठ्ठी काढली, काहीतरी लिहिताना इथलं तिथलं बघितलं, आतमध्ये जे आहे ते येतं बाहेर डायरेक्ट. ज्याला आपण म्हणतो ना की परमेश्वराची माध्यम आहे ते सगळे मेंबर्स, ते जे येतं ते आतून येतं त्यांच्या. काही पुस्तकी वगैरे नाहीये. ज्या अनुभवाचं ज्ञान आहे त्या अनुभवाचं ज्ञान. 12व्या स्टेप मध्ये काय म्हणलेलं आहे? या पायऱ्यांच्या आचरणाचा परिणाम म्हणून आमच्यात आध्यात्मिक जागृती झाली आणि एचा हा संदेश आम्ही इतर मध्यपींना देऊ लागलो. तसेच आमच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात या सर्व तत्वांचे आम्ही पालन करू लागलो. म्हणजे मेडिटेशननी विवेक जेव्हा जागा होईल तुमचा आणि तुम्ही त्यांना तो मेसेज द्याल. तसं तर बरेच जण मेडिटेशन करत नाही किंवा ध्यान करत नाही, पण हा मेसेज पास करतात, दुसऱ्यांना त्याचा फायदा होतोय. पण बरेचदा असं जे होतं की हे बसले चावत, मला अमुक एक चावतच बसतो, उगाच बडबडत बसतो, मला काय कळत नाही का? म्हणजे मीच एकदा जेव्हा 6 वर्षांनी रिलॅक्स झालो होतो तेव्हा एक मेंबर येऊन मला ते ट्रायंगल काढून दाखवायला लागला. अरे म्हणतो काय ट्रायंगल दाखवतोय यार, काय डोकं खातो, 1 तास झाला, असा मला राग आला होता. म्हणजे हा विवेक जो आहे ना की थोडक्यात माहिती असलेल्या उगाच पेण्यात अर्थ नाही, थोडक्यात सांगायचं. तर तुला सगळं माहितीच आहे, तू आपलं मीटिंगला यायला चालू कर. जेव्हा मला वाटलं असतं पहिला फोन मी त्याला गेला असतं की नाही, पण त्याला असं चांगलं होतं मनात, त्याला असं वाटत असतं जाय जरा परत रिमाइंडर देऊया, आणि म्हणून तो 1-1.5 तास ते बडबडत करत पासून मला इरिटेट झालं. हा जो विवेक आहे ना, हे जे नॉलेज आहे ना की कुणाला काय सांगायचंय ते तर कळलं पाहिजे, तो विवेक तेव्हा येतो. म्हणून या सगळ्या तत्वांचं पालन जेव्हा होईल ना तेव्हा मला कळेल की कुणाशी काय बोलायचं, किती बोलायचे, कुणाला कुठले मेसेज द्यायचे नाही द्यायचे, कारण तिथं रिलेशन मेंटेन होतील. त्याला तो मेसेज देण्याचा उद्देश काय असतो की तसं त्यांनी वागावं, पण त्याचं उलट व्हायला लागलं तर माझ्या त्या बडबडीला काय अर्थ आहे का? उघडत तो माझ्यावर म्हणणार आहे काय आला लेक्चर देतोय उघड, मला शिकवून चाललं. अरे हे सगळं मी केलेलं आहे पूर्वी, तू आत्ता करतोय. असल्या माणसाला सांगून उपयोग आहे का? म्हणजे मला म्हणायचं माझ्यासारखा एखादा काउन्सिलर जर रिलॅक्स झाला तर तुम्हाला जेवढं मी नॉलेज देतोय तेवढं त्याला पकडून देऊन चालेल का? तर मी काय म्हणेन, झाला यार ऍक्सिडेंट, चल होतं, असं अनेकांचं होतं, जाऊ दे, काय गेलं परत सुरू, जब जागो तब सवेरा. बास, तिथं बास झाली एवढी वाक्य सुद्धा.
किंवा त्याला न बोलता सुद्धा म्हणलं अरे काय म्हणता आलं का बरं आलं आलं चल. आणि मग तो स्वतःहून जर मी काय जाणीवच नाही करून दिली तुझं काय झालंय तरी त्याला असं वाटतं की हा आपुलकी आहे. आता तो वागण्यातला गेलेला मेसेज आहे किंवा तो जर स्वतःहून बोलला अरे माझी गडबड झाली रे सोड होते चल. एक दिवस दोन दिवस गडबड झाली किंवा एकदा रिलॅक्स झाली काय आयुष्यभर आता रोड रडत बसतो का काय नाही. थोड्या दिवसांनी लोक विसरतील तू विसरशील काम चालू कर संपला विषय ना. उगाच त्याला चावत बसलं हे कळलं पाहिजे. आणि नवीन असेल तर त्याला माहिती नसतं देत बसा माहिती त्याला. जे जरा 10 ऍडमिशन झाले त्याला सांगण्याचा अर्थ नाही तू दाढीच कर तू बनियन काढ शर्टच घाल नामकच कर काय नाही. आपल्या डोक्याचा भोगा होतो आपल्या डोक्याचा भोगा हे कळणं महत्वाचं. नाही तर व्यक्तीची एनर्जी लॉस होतो. जो दुसऱ्यांसाठी वापरला ना तर कदाचित त्यांना मदत होईल. नाही करत मी. मला कालच आमच्या इथला एक माणूस म्हणलं की अमुक अमुक तिथं सांगा अमुक अमुक एकाला एक सांगा. म्हणलं मी नाही सांगा मी सांगणार नाही म्हणलं. त्याच्या त्यांनी डोक्याने काहीतरी केलेलं आहे ते मी काय सांगणार नाही. जेव्हा त्यांना वाईट अनुभव आला त्या माणसाला तेव्हा तो बदलेल. आणि तो माणूस काहीतरी मोठं काहीतरी करतोय चांगलं करतोय तो सुद्धा. आणि त्यात उगाच त्याला काहीतरी तत्वज्ञान सांगणं शहाणपण नाही. हा विषय निघाला काय झालं मी सांगितलं तुला विसर बोलतो पण ना आता जरूर नाही बाबा हे चुकीचं आहे नाही सांगू. ते शहाणपण आलं पाहिजे. आपण विजडम मागतोय का प्रार्थनेमध्ये की कुठली गोष्ट मी बदलू शकतो आणि कुठली नाही बदलू शकत हे समजण्याची बुद्धी मला दे. आपण जे नाही बदलत ते बदलायला जातो. आपण सगळ्या जगाला बदलायला जातो कुटुंबाला बदलायला जातो रियप बदलवायला जातो की इथं असं पाहिजे होतं इथं तसं पाहिजे होतं. त्या हा वाटतं म्हणजे बरेचदा असं असतं की सगळीच रियप एकसारखी नाही. एखाद्या ठिकाणी एखादी चांगली गोष्ट असेल ना तर ती दुसरीकडे नसेल पण दुसरीकडे जी असेल ती तिथे नाही मिळणार. तसं मोबाईल मध्ये बघा कशाचा आवाज मोठा आहे तर कॅमेराच बरोबर नाही. सगळे मोबाईल बघा तुम्ही कुठं ना कुठं किंवा फंक्शन ती काय आपल्याला नवीन मोबाईल आहे ते जुन्या मोबाईलचे फंक्शन वेगळेच होते. अरे हे जे काहीतरी वेगळंच आहे ते नव्याने शिकावं लागतं. त्यामुळे कुरगुड्या करण्याचा अर्थ नाही. आत्ता मी कुठे आहे आत्ता माझ्याकडे ओप्पोचा मोबाईल आहे. तो EMI ची सिस्टीम काय होती याचा विचार करण्याचा अर्थ आहे का. आता मला ओप्पोच वापरतोय तो ओप्पो कसा ऑपरेट करता येईल हे शिकणं महत्वाचं. तो EMI कसा छान होता किंवा तो आणखी दुसरा कुठला सॅमसंगचा कसा होता हा विचार तो गेला तुझ्या हातून. आत्ता कुठे वास्तवता काय वास्तवतेचं भान आहे का वास्तवात मी कुठे आहे आणि माझ्या बोलण्याने काय बदलणार आहे बदलणार आहे का नाही. कशासाठी ते विचार करत बसायचे बडबडत बसायचे व्यर्थाचे आणि बोलणे गायची. हे हा विवेक जागा झाला पाहिजे मला. हे मला कळलं पाहिजे की काय बोलतोय त्याचे परिणाम काय होतील आणि त्या शक्य आहेत का गोष्टी त्या शक्य आहेत का नाही शक्य. मी असं रोडला येऊन म्हणायचं सगळं बंद असतं हे काय यार करोना गेला पाहिजे असं म्हणण्याने जाणार आहे का. तो पोलिस आहे तो म्हणणार तू आलाच का रोडला 4 दांडके दे. मूर्खपणा आहे की नाही. इन्सेन आहे मी कुठं हुशार आहे कुठं शहाण आहे. हुशारी असलेली शहाणपण कुठे. शहाणपण वेगळं असतं आणि हुशारी वेगळी आहे. हुशार भरपूर लोक असतात पण ते त्याच हुशारीने स्वतःच वाटावं करतात. आपण सगळे अल्कोहोलिक माइंड सुपर माइंड म्हणतात. ते जर चांगल्या ठिकाणी लावलं ना तर असं म्हणतात की तो देशाचा पंतप्रधान नाही होईल. एवढं सुपर माइंड असतं दारुडे. सामान्य माणसाला हातावात फसतात. इतके दया येते तर मला यार काय मी त्याला म्हणतात काय तुला लाज बीज आहे का नाही जरा बस की बघ की आई वडिलांकडे जरा किती चांगले आहेत ते तुझे आई वडील. एखादे कडक आई वडील मिळाले असते मग कळलं असतं तुला कशाला फसवतो त्यांना. मग त्याला काहीतरी वाटले आता तर त्याला जाणीव व्हावी म्हणून हे सगळं असतं. पण म्हणजे बघा ना किती आपण चलाक चतुर असतो की वर्षानुवर्ष ज्या लोकांना आपण फसवतोय ते सुद्धा थोडे दिवस जरा 2 शब्द बोलले की म्हणतात नाही होत असं तो चांगलं आहे हो. अरे कुठलं चांगलं आहे ना. चांगलपणाची डेफिनेशन काय की मी अडकल्यावर फसवून गोड बोलून बाहेर पडणं हा काय चांगलपणाचा भाग असतो नाही.
चांगलं कृतीत ना आलं पाहिजे. बोलायला काय हे बघ, चांगल्या बोलणारे दोन प्रकारचे लोक असतात, वाईट बोलणारे एक. एकाचा हेतू म्हणजे मास्तर जेव्हा छडी मारतो तेव्हा शिकवायचा असा हेतू असतो, आणि एखाद्या येऊन काहीतरी तलवार लावतो तुझा हप्ता घ्यायचा असतो त्याला. म्हणजे रागाचे पण दोन हेतू असतात, तसं गोड बोलण्याचे दोन हेतू असतात. की बाहेर काय स्पिरिच्युअलिटीकडे गेलेला माणूस नाही बाबा, कशाला मनं दुखवायची, कशाला वाईट बोलायचं आपण कोणाला. पण एखादा असं असेल ज्याला कोणाला तरी टोप्या घालायचं, तोही गोड बोलणार ना. चला असं गोड गोड बोलू, हे करू ते करू, फसवू. फसवणूक हा चांगलपणा कुठे आहे? म्हणजे मी चांगलं बोलतो म्हणजे मी चांगलं आहे असं होतं का? त्यासाठी मला तसे व्यवहार पण ठेवले पाहिजेत ना चांगले, कृतीतनं. दुसऱ्याला फायदा होईल असं वागलं पाहिजे ना, का फसवणूक होईल असं वागलं पाहिजे. त्यामुळे असं काही नियम नाही की रागवणारा वाईट आणि प्रेमाने बोलणारा चांगला वगैरे, असं काहीच नाही. दोन्ही टाईपची लोक चांगले वाईट असू शकतात. त्यामुळे आपल्याला काय करायचंय की आपला विवेक जागा करायचा. म्हणजे आपल्याला वाईट ओळखून प्रिकॉशनही घेता आल्या पाहिजेत, आणि वाईट काही घडू नये म्हणून चांगलं काय याचा शोध घेऊन चांगलं हेच प्रोग्राम सांगतो, बाकी काही नाही. आणि हा प्रोग्राम कडे आणणारा सिक्वेन्स कडे जाताना काय हवं, आपल्या बाबतीत घडत असतात तर घटना घडत असतात, काही ना काही इव्हेंट घडत असतात. म्हणजे समजा हा मी पेन घेतला आणि लिहायला लागलो आणि त्यातली शाई संपली, हा एक इव्हेंट आहे. मी काय म्हणेन, शाई संपली रे, पेन आणून ठेवा. का मी असं हिला शाई संपली कसला पेन ठेवला, अशी रिएक्शन चालेल का? नाही चालेल. नॉर्मल आपण वागता आलं पाहिजे आपल्याला. तर ही एक घटना आहे छोटीशी, अशा 24 तास घडत असतात घटना. म्हणजे साधं बघा की एखादा मला आवडत नसेल आणि अचानक तो रूम मध्ये येतो आणि माझ्याकडे बघतो, तरी ती एक घटनाच आहे माझ्याकडे. तुम्ही चांगल्या वेगळ्या मूड मध्ये असतात त्यांनी बघितल्यावर मी काहीतरी वेगळंच यायचं जातो. सतत आपल्याला कुठली ना कुठली घटना आपले विचार ऍक्टिव्ह करत असते. म्हणून जागृतपणे स्वतःकडे बघा. की आता मला हा विचार का आला, मी कसं बघतो, 2-2 तास बोलू शकतो. मला भानही राहत नाही किती वाजले. आणि मी प्रोफेशनल नाही बाबा, 500 ते 1 तास झाला, 8 चला उरका घ्या. मला जे येईल ते बोलत सुटतो मी, जे पोचेल ते पोचेल. जसे तुम्ही घ्याल ते घ्याल. त्याचे उलगडे करतो, त्यातले बारकावे सांगतो, त्याचे परिणाम सांगतो. आणि मला हे प्रश्न पडायचे, अरे हे रागवायचं नाही, पण कसं नाही रागवायचं, राग येतो ना. म्हणजे मग दृष्टिकोन काय, सेल्फ टॉक काय, तू असा विचार कर, तू तसं कर. जर राग येत असेल तर आणखीन स्टॉप टेक्निक वापर. बरेचदा काही गोष्टी सांगितल्या गेल्या पण काही सांगणारे कोण नव्हते, मी वाचल्याचं डोकं काढलं. मग ते डोकं खाजवल्यावर मग जाऊन 17 ठिकाणी प्रश्न विचारल्यावर मला उलगडे झाल्यानंतर मला कळलं की हा उलगडे जर त्यांना विचारायची वेळ येण्याच्या आधीच आपण केला तर सोपं नाही का. कारण मी तो अनुभव घेतलेला आहे. मला जे जे जड गेले आणि नंतर कळले ते मी आधीच सोपं करतो इतरांचं. मला माहिती दारुड्याच्या मनात काय काय प्रश्न असतात, काय काय उद्भवतं. म्हणजे एखादा म्हणतो आपण सांगतो मित्र सोडा, मित्र कसे सोडायचे आता यांना काय माहिती. मग मित्र सोडायची टेक्निक पण सांगायला लागतं. म्हणजे डॉक्टरकडे गेलं आणि नुसतं म्हणलं डॉक्टर, हा तुला ना असं होते ना, चक्कर येते ना, मग विकनेस आलेला आहे असं म्हणून तो बरा होईल का? त्या बाबा तू इलेक्ट्रॉल घे, ग्लुकोज घे, ज्यूस पी, विटामिनच्या गोळ्या खा, काय तुला काय सुटेबल आहे. प्रत्येकाला वेगवेगळं सुटेबल असू शकतं. त्याची मानसिकता ओळखून त्याला सांगितलं त्याला सोपं जातं. म्हणजे ते 1-to-1 काउन्सिलिंग मध्ये येतात भाग. पण जनरल मध्ये मी मिक्स का बोलतो तर बाबा प्रत्येकाच्या मानसिकतेला काहीतरी सुटणार वेगवेगळं मिळावं. वाच ना, अजून काय करू शकतो. परमेश्वर तर नाही, रियाम मध्ये येणार कोणी परमेश्वर तर नाही की तुम्हाला बदलवायला. पण आपण प्रार्थनेतच शिकतोय की आपल्याला लोकांना बदलवायचं नाही. बदलवायचं नाही म्हणजे अहंकारच नाही पाहिजे की माझ्यामुळे हे झालं, माझ्यामुळे ते झालं. मी माध्यम आहे, मी निमित्त आहे. आणि काय होतं, माझ्या कर्म घडत असतात, माझ्यामुळे होत असतं. पण असं म्हणल्यामुळे काय होतं, आपला अहंकार कमी होतो. त्या अहंकारात आहे ना, मग मला काय होतं, मला मग फक्त डॉक्टरच एक मध्ये हा गोळ्या एकच असं होतं. मी ठराविक माझ्या लेवलच्या मोजक्या लोकांशीच बोलू शकतो. मला आज म्हणा बरं, तो काल पिऊन आला, मी आता इथे जेवायला बसून जाईल.
वेळ पडली त्या खुर्चीत बसून ते थांब तिथं काम चालू आहे. असं पण चांगलं होतं. दोन्ही जमतं आणि त्या सिच्युएशन नुसार मी वागतो. तो इगोच नाही ठेवला मी अमुक आहे, मी हे, मी सेंटर इन्चार्ज आहे, मी कोण खजिनदार आहे, काय नाही. कधीही काय करू शकतो मी. पूर्ण मोकळा सोडलाय, मला फ्लेक्झिबल ठेवलाय. ते उच्च निच्च ते त्यातलं काय मानत नाही. हा काही असे घातकी लोक असतात ज्यांच्याशी जवळ गेल्यावर घात होईल, हे मात्र टाळतो. आहेत अशी विघ्न संतोषी लोक असतात या क्षेत्रात. लांब भाऊ नको, तू पाया पडला तरी नको. ते पाया पडणं सुद्धा घातकी. आणि जसं मी मगाशी म्हणलं ना, गोड बोलण्यात दोन लोक असतात. एक जण असतो दुखावले जाऊ नये म्हणून, आणि दुसरा असतो तो फसवायला येणारा म्हणून. ती झाला याला बरोबर गुंडवले पोटात चिरू गोडगोड बोलून आणि लाव थर्ड. त्यामुळे काय काहींची गुड मॉर्निंग सुद्धा नको वाटते. तशी लोक आहेत काही, त्यापासून मी लांब राहतो. आपल्याला म्हणलंच आहे ना बाबा, संकटांपासून बचाव करा, प्रिकॉशन घ्या. ते दारू आहे जसं विष आहे, तसं हे आपल्या आयुष्यातलं एक विषच असतं. अशी लोक म्हणजे त्या लांब राहा बाबा, नको कशाला पाहिजे. एवढे जग पडलेले आहे, एवढी चांगली लोक आहेत, तोच कशाला पाहिजे. आहे ते बाकीचे घ्या ना, त्यांच्यावर राहा असं. पण असं इगो नाही की कोणतरी बाबा पैशाने कमी, जातीने वेगळा आहे. कुणी असू दे, कुठल्या जातीचा असतो, मला काय सव्वा पाटला विषय सांगतो. करोडपती असो, रोडपती असो, कुठं भांगार गोळा करत असो, मला काहीच फरक पडत नाही. मी कधीच ते इमेज स्टेटस अशा लेवलवर नाही वाढत. काही ना कुणाला टाळतो ती विघ्न संतोषी लोक बस, जी घातक ठरतील आपल्या साठी इतरांसाठी. असल्यांना मी या क्षेत्रात माझ्याजवळ येऊन देत नाही, माझी कामं बिघडत. नाही तर त्याला तेव्हा तू आधी शिक, शहाणा हो, तुझ्या प्रवृत्तीत बदल कर. आणि माझं भांडण तुझ्याशी नाही, तुझ्या प्रवृत्तीशी. बघी तू माझा मित्र आहे. जिथपर्यंत मला त्या साईज दिसत नाही, आणि मला आतून एक आवाज सांगतो लांब. आतला आवाज आहे ना, परमेश्वरी आवाज असतो. तो मला सांगतोच. मला अनइझी व्हायला लागतं अशा लोकांबरोबर. नकोच वाटतात ती लोक. ऑटोमॅटिक मी लांब होतो. ती बोलत सुद्धा नाही हो, सावलीला पण उभा नाही राहत अजिबात. ठीक आहे.